एंजल ब्रोकिंग में अपना फ्री डीमैट अकाउंट खोलने के लिए डिस्क्रिप्शन में दिए गए लिंक पे अभी क्लिक करें और अपना फ्री डीमैट अकाउंट आज ही ओपन करें। सिंधुदुर्ग किल्ला। सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे। 25 नोव्हेंबर 1664 रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली। सिंधुदुर्ग हा किल्ला पुणे शहरापासून 400 किलोमीटर अंतरावर आहे। रत्नागिरी शहरामधून हा किल्ला 144 किलोमीटर अंतरावर आहे। भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षण स्मारक म्हणून घोषित केले आहे। शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते। किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे। तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे। बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत। या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयांची निर्मिती केली होती। या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे। हे मंदिर इसवी सन 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे अध्यस्थान मालवणी येथील जंजिरा म्हणजेच हा सिंधुदुर्ग किल्ला आहे। महाराजांकडे 362 किल्ले होते। या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश वराड पर्यंत विस्तार होता। भुईकोट आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतवून लावण्यासाठी जलदुर्गांची निर्मिती महत्त्वाची आहे। हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले। चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्याची पाहणी झाली। इसवी सन 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काळा कबिंद खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले। महाराजांच्या हस्ते किल्ल्याच्या तटांची पायाभरणी झाली। आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे। एका खडकावर गणेश मूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांनी पूजा केली। असे म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी 1 कोटीहून खर्ची पडले। उभारणीसाठी 3 वर्षांचा कालावधी लागला। ज्या 4 कोळ्यांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावी इनाम देण्यात आले। ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्टे खडकावर 3 शतके उभा आहे तो शुद्ध काळा कभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे। या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे। त्यांचा तट 2 मैल इतका आहे। तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे। तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदरीत 22 बुरुज आहेत। बुरुजाभोवती धारदार खडक आहे। पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरलेला आहे। पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात 500 खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस 80,000 होन खर्ची पडले। मुख्य म्हणजे या किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या 3 विहिरी आहेत। त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत। ह्या विहिरींचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते। किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोड पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे। यामुळे किल्ल्यावर राहणे सुलभ झाले। पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला होता। सध्या यातील पाण्याचा वापर पावसाळ्यात पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाला व कपडे धुण्यासाठी होतो। सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे। या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही। पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते। या खिंडीतून आत गेले की दुर्गाचा दरवाजा लागतो। हा दरवाजा भक्कम अशा उमराच्या फळ्यांपासून बनवलेला आहे। उमराचे लाकूड हे दीर्घकाळ टिकते। त्याला सागाच्या लाकडांची जोड दिलेली आहे। आत गेल्यानंतर मारुतीचे छोटे खानी मंदिर आहे। तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे। बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा 15 मैलांचा प्रदेश सहज दिसतो। पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ आहे। आजही येथे लोक वस्ती करून राहतात। असंख्य मावळ्यांच्या साक्षीने
आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला. तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती किल्ल्यांचे, मंदिरांचे आणि जनरल नॉलेजचे भरपूर व्हिडिओ आहे. ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर नक्की पहा. धन्यवाद.